हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण भगवद्गीता अध्याय 1 अर्जुन विषाद योग यामधील आपण 13वा श्लोक वाचणार आहोत. 12पर्यंत आपले झालेत. भीष्म पितामह यांनी कुरुक्षेत्रावर शंख वाजवला, ते तिथपर्यंत आपलं झालं. आता पुढे काय आहे ते बघू. तथा शंखाच्छ भैर्यच्छ पणवानक गोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमूलो भवत. आता शब्दार्थ बघूया. तथा म्हणजे त्यानंतर, शंखा म्हणजे शंख, च म्हणजे सुद्धा, भैर्या म्हणजे मोठे नगारे, भेरी म्हणजे भैर्य म्हणजे मोठे नगारे किंवा भेरी, च म्हणजे आणि, पणव आनक म्हणजे लहान ढोल आणि तुताऱ्या, गोमुखा म्हणजे रणशिंगे, सहसा म्हणजे अचानकपणे, एव म्हणजे खचितच, अभ्यहन्यंत एकाच वेळी वाजू लागली. असं म्हणजे तो शब्द म्हणजे एकत्रित झालेला, शब्द म्हणजे ध्वनी एकत्रित झालेला. त्यानंतर अर्थ बघूया पूर्ण ह्याचा. त्यानंतर शंख, ढोल, भेरी, नगारे, तुताऱ्या आणि रणशिंगे एकत्रितपणे वाजू लागली आणि त्यांचा एकत्रित ध्वनी अत्यंत भयंकर होता. एकत्रित झालेला ध्वनी म्हणजे हे सगळे एकत्रित वाजलेत, अत्यंत भयंकर होता. आता तात्पर्य बघूया ह्याचं. तात्पर्य नाही याचं, फक्त याच्यात हे ढोल वाजले, जे काय एकत्रित वाजलेत तेवढंच सांगितलेलं आहे. तर आपण पुढचा श्लोक घेऊया. तथा श्वेतैर्हयैर्युक्ते महती स्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवश्चैव दिव्यो शंखौ प्रदध्मतुः. त्याचा अर्थ बघे, शब्दार्थ. तथा म्हणजे त्यानंतर, श्वेतया म्हणजे श्वेत किंवा शुभ्र, हैर्या म्हणजे घोड्यांनी, युक्ते म्हणजे युक्त अशा, महती म्हणजे एका महान, स्यन्दने म्हणजे रथात, स्थितौ म्हणजे स्थित, माधवा म्हणजे श्रीकृष्ण म्हणजेच लक्ष्मीपती, पांडवा म्हणजे पांडुपुत्र अर्जुन, च म्हणजे सुद्धा, एव म्हणजे निश्चितच, दिव्यौ म्हणजे दिव्य, शंखौ म्हणजे शंख, प्रदध्मतुः म्हणजे वाजविले. तर ह्याचं कडव्याचा या अर्थ बघूया श्लोकाचा. दुसऱ्या बाजूला शुभ्र अश्वांनी युक्त अशा एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजविले. एका बाजूने कौरव आणि एका बाजूने पांडव. तर एका बाजूने दुर्योधनाच्या सैन्यामधील ते हे वाजले, ते ध्वनी सगळे ते झाले आपले मागच्या कडव्यात, ह्या कडव्यातच आता. आणि आता यांनी दुसऱ्या बाजूला कोण, तर कृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले शंख वाजविले. तर आता हे तात्पर्य आपण वाचूया. भीष्मदेवांनी वाजविलेल्या शंखांशी तुलना करताना श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी वाजविलेल्या शंखांचे दिव्य म्हणून वर्णन करण्यात आले आहे. भीष्मदेवांनी वाजविलेल्या शंखांशी तुलना करताना त्यांनी
वाजवलं त्याचा भयंकर आवाज आला असा उल्लेख केला. एकत्रितपणे वाजू लागली, त्यांचा एकत्रित ध्वनी भयंकर होता असा त्याचा उल्लेख केला. आणि इथे ह्याचा उल्लेख केला कसा, तर दिव्य म्हणून उल्लेख केला. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी वाजविलेले शंखांचे दिव्य म्हणून वर्णन करण्यात आले. दिव्य शंखांच्या नादाने असे सूचित करण्यात आले आहे की पांडवांच्या पक्षात श्रीकृष्ण असल्याने विरुद्ध पक्षाला विजयाची आशा नव्हती. पांडवांच्या पक्षात श्रीकृष्ण आहेत. जयस्तु पांडुपुत्राणाम येषां पक्षे जनार्दनः. पांडुपुत्रांसारख्या व्यक्तींचाच नेहमी विजय होत असतो, कारण भगवान श्रीकृष्ण त्यांचे सहकारी असतात आणि ज्या ठिकाणी भगवंत असतात त्या ठिकाणी लक्ष्मी देवीसुद्धा असते. तर जिथे देव आहे तिथे विजया होणारच. लक्ष्मी देवी आपल्या पतीविना कधीही एकटी राहत नाही. म्हणून विष्णू किंवा भगवान श्रीकृष्ण यांच्या शंखामधून उत्पन्न झालेल्या दिव्य शंखध्वनीद्वारे कळून आले की भाग्य आणि विजय अर्जुनाची वाटच बघत होते. या व्यतिरिक्त हे दोन्ही मित्र ज्या रथावर बसले होते तो रथ अग्निदेवाने अर्जुनाला दान केला होता. ज्या रथामध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुन हे दोन मित्र आहेत, तर ते बसले, तो जो रथ होता तो अग्निदेवाने अर्जुनाला दान केला होता. यावरून आपल्या असे लक्षात येते की हा रथ त्रिलोकी कुठेही फिरविला तरी तो निश्चितपणे सर्वत्र विजयप्राप्तीच करतो. हा रथ कुठेही फिरवा, त्रिलोकी कुठेही फिरवा, तो रथ निश्चितपणे खात्रीने विजयच प्राप्त करून देतो, असा याचा अर्थ आहे. तर हे समजलं असेल. त्यांची ध्वनी आणि ह्यांची मैत्री अर्जुनाची आणि श्रीकृष्णाची, आणि श्रीकृष्ण जिथे आहेत तिथे त्यांच्याबरोबर लक्ष्मी पण आहेच, कारण ती पतीविना कुठे एकटी राहत नाही. त्यामुळे भगवंताबरोबर त्यांची पत्नी असते, असं यातून आपल्याला वाचायला मिळालं. तर पुढचा श्लोक आपण उद्या वाचूया. चला भेटूया उद्या. बाय.